नमस्कार, मी निलेश व्यवहारे, वी मो मेहता माध्यमिक शाळा. मित्रांनो, आपल्या या जीवन प्रवासामध्ये अनेक गोष्टी समोर येतात. मग बरेच लेखक पण म्हणतात की जीवनामध्ये वेगवेगळे रंग भरावेत, पण प्रत्येक वेळेला चांगले कलरफुल रंग भरता येतील असं नाही. काही वेळेला ब्लॅक अँड व्हाईट पण जीवनामध्ये प्रसंग म्हणजेच संकटे येऊ शकतात. काही वेळेला जीवन आनंदी पण असू शकतं. मग अशाच गोष्टी आपण पाहतोय. चढ उतार हा प्रत्येक वेळेला येतो. मग याच गोष्टीनुसार आपण जातोय. तर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं, जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करायची, आणि ह्या गोष्टी करत असताना आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट समोर कसं असायला पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रयत्न कसे पाहिजे, या गोष्टीकडे आपण कसं पाहायला पाहिजे, याची अनेक गोष्टीची उदाहरणं समोर येतात. जगामध्ये अशा कित्येक व्यक्ती आहेत की त्या आपल्यासाठी प्रेरक आहेत आणि प्रेरणादायी ठरतात. काही वेळेला आपण आज समाजात पाहतोय, कित्येक समाजामध्ये व्यसनाधीनता पसरलेली असते. कित्येक जण व्यसनाला बळी पडतात. काही वेळेला ताणतणावानं बऱ्याच गोष्टी होतात, हे आपण पाहतोय की तिथं जीवनाचा शेवट पण घडून येतो. पण मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित हा शेवट नाही आहे. जर आपण मनामध्ये एखादी गोष्ट घेतली आणि त्या गोष्टीमध्ये जर झोकून दिलं स्वतःला, तर जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणच रोखू शकत नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं होतं की जर संकटासमोर आली तर त्याला झुंज द्यायला शिकली पाहिजे, आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याजवळ आत्मविश्वास तेवढा प्रभावीपणे पाहिजे. अशीच एक प्रेरक कथा, अशीच एक प्रेरक गोष्ट की जी आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मार्गक्रम ठरते, ती गोष्ट आपण घेतोय. म्हणजेच आपण एका स्त्रीची गोष्ट पाहतोय जीवनामध्ये की ती फक्त साध्या एका पेनाने, एका पुस्तकाने कोट्याधीश झाली, म्हणजे अब्जाधीश झाली. म्हणजे त्यातून एक अशी गोष्ट समोर येते, संकट आडवी आली तरी तिला कडवी झुंज देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. आणि तीच गोष्ट आज आपण पाहतोय, आत्ता पाहतोय जॉनच्या बाबतीमध्ये. जॉन ही एक खेड्यामध्ये, म्हणजेच इंग्लंडमधल्या खेड्यामध्ये जन्मलेली मुलगी. बालपण अगदीच साधं होतं, पण त्या बालपणामध्ये सांगायचं असं होतं की आई वडिलांची भांडणं भरपूर व्हायची, आणि असं करतच तिनं 14वं वर्ष गाठलं गेलं. 14व्या वर्षापर्यंत जॉनला पुस्तकं वाचायचा मुळीच छंद नव्हता, आवडच नव्हती पुस्तकं वाचायची, आणि तिला पुस्तकं वाचणं म्हणजे कंटाळवाणं वाटत होतं, आणि घरची परिस्थिती हालाकीची. आणि त्यामध्येच जॉनला एक धक्का बसला गेला, ते म्हणजे तिच्या आईला एक असाध्य रोग आला, आणि त्यामध्ये तिचं जीवन संपलं. आणि जॉनला बसलेला हा धक्का आणि तिच्यावर आलेलं एक पहिलं संकट होतं की आई तिला या जगामध्ये सोडून गेली. पण जी वाचनाची आवड होती ती तर अजिबात नव्हती. पण त्याच वेळेला तिच्या मैत्रिणीनं एक तिला पुस्तक आणून दिलं गेलं. ते पुस्तक होतं जादूगर आणि चेटकिनीच. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर तिला वाचनाची आवड वाढली गेली. तिला एक रहस्यकथा छानशा वाटू लागल्या, आणि तिला जादूगर आणि चेटकिनीचं पुस्तक भावलं गेलं. त्यामुळे तिचा वाचनाकडे कल वाढला गेला. पदवीपर्यंत शिक्षण प्राप्त केलं. ते करण्यासाठी पण तिला झुंज द्यावी लागली. तिला पोर्तुगालला जावं लागलं, आणि पोर्तुगालला जाताना प्रवासामध्ये, रेल्वेचा जो प्रवास करत असताना एक दिवस तिला एक रहस्यमय पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली, आणि तिनं लगेच ते पुस्तक लिहून काढलं गेलं. प्रवासामध्ये रहस्यमय पुस्तक लिहून काढलं गेलं. पण सगळ्यात मोठा प्रश्न आता येत होता की ते पुस्तक प्रकाशित कधी करायचं आणि कोण करणार. ती दारोदार फिंडू लागली प्रकाशकांच्या. इंग्लंडमध्ये असणाऱ्या सर्वश्रेष्ठ 12 प्रकाशकांकडे जाऊन आली ती, पण प्रत्येकाने साफ नकार दिला. दररोज एक अपयश ती घेऊन येत होती, पण तरी पण ती खचली नाही. तिचं लेखन चालूच होतं, पुस्तक लिहायला चालूच होती. एक दररोज अपयश येत होतं, पण आपलं ध्येय आणि उद्दिष्ट तिनं कधीच हलू दिलं नाही, ढळू दिलं नाही. त्यामध्ये सांगायचं तात्पर्य आणखीन एक समस्या मोठी होती मित्रांनो. ज्या वेळेला ही गोष्ट घडत असताना तिच्या जीवनामध्ये एक टीव्ही पत्रकार आला होता.
आणि कमी वेळेमध्ये तो जवळ आला गेला. साहजिकच त्या दोघांचं लग्न झालं, एक मुलगी झाली आणि तेवढ्याच वेगाने तो दूर झाला गेला, कारण जीवनातनं तो दूर गेला आणि त्याहून मोठं संकट म्हणजे मुलीला सांभाळायचं. आणि इतकी हालाकीची परिस्थिती जॉनची होती की ती इंग्लंड सरकार देत असलेल्या बेरोजगार भत्त्यावर आपला उदरनिर्वाह करत होती आणि त्यामध्ये पुन्हा मुलीचं पालनपोषण ही जबाबदारी पडली गेली. आणि त्यात म्हणजेच जे पुस्तक आहे ते पुस्तक प्रकाशित होत नव्हतं, ह्या पण गोष्टी मोठ्या समोर येत होत्या. म्हणजे समस्यावर समस्या निर्माण होत होत्या. पण एकच होतं की आत्मविश्वास आणि जिद्द फार मोठी होती जॉनच्या मनामध्ये. तिनं आपलं पुस्तकाचं लेखनाचं काम अखंडपणे चालू ठेवलं, त्यामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. पण तिनं प्रकाशकाकडे जाण्याचा जो प्रयत्न होता तो चालूच ठेवलेला होता. ती प्रत्येक प्रकाशकाकडे जात होती पण तिला नकारच मिळत होता. पण एक दिवस असा उजडला गेला, 30 जूनचा असेल, की त्या दिवशी जॉनच्या जीवनामध्ये एक मोठा सूर्यप्रकाश निर्माण झाला गेला. म्हणजे अंधारात जो जॉन चाचपडत होती तो अंधार नाहीसा झाला गेला. 30 जूनला तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं गेलं आणि खरोखर जॉनचं इथून पुढचं जीवनच बदललं गेलं मित्रांनो. का तर जॉनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं गेलं आणि त्या पुस्तकाचं नाव असं होतं, हॅरी पॉटर द फिलॉसॉफर स्टोन. हे पुस्तक पहिलं प्रकाशित झालं आणि या पुस्तकाने एवढा उच्चांक निर्माण केला, एवढी विक्री झाली गेली की जॉन कमी कालावधीमध्ये ती अब्जाधीश झाली गेली, एवढी प्रसिद्धी झाली गेली आणि एवढं पुस्तक प्रसिद्ध पावलं गेलं की त्या पुस्तकावर अनेक चित्रपट निघाले गेले मित्रांनो. तर एक गोष्ट झाली की तिची संपत्ती इंग्लंडच्या राणी एवढी होऊ लागली फक्त त्या पुस्तकाने, हॅरी पॉटर या पुस्तकाने. आणि या पुस्तकावर अनेक चित्रपट निर्माण झाले गेले. तर मित्रांनो, मला इथे एक गोष्ट समोर यायची होती की खरोखर जॉनच्या जीवनामध्ये कित्येक प्रसंग आले, कित्येक समस्या आल्या. तसं पाहिलं गेलं तर परिस्थिती एवढी आडवी आली होती की तिला एक वेळेला उदरनिर्वाह जो बेरोजगारीसाठी दिला जाणारा भत्ता होता इंग्लंडचा त्याच्यावर दिवस काढावे लागले. ज्या वेळेला ती प्रकाशकांच्या दारोदारी जात होती त्यावेळेला तिला नकार दिला जात होता, तरी पण ती डळमळीत झाली नाही, ती विचलित झाली नाही. म्हणजे थोडक्यामध्ये परिश्रम आणि मेहनत मनामध्ये घेतली, मनामध्ये जिद्द ठेवली तर अशक्य हा शब्दच येणार नाही. आणि खरोखर जगामध्ये आपण पाहिलं तर कदाचित एक पुस्तक लेखन करून प्रकाशित करणाऱ्यापैकी अब्जाधीश झालेली एकमेव जे.के. रोलिंगच असेल, म्हणजेच जॉन. अशी ही जे.के. रोलिंग की जगामध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण केलेली आणि अब्जाधीश झालेली, ते पण एक लेखिका म्हणून. मित्रांनो, जे.के. रोलिंग पासून म्हणजेच जॉन पासून आपण कोणती गोष्टी घ्यायला पाहिजे? कारण जे.के. रोलिंग पासून जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये अशा अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये आपले मित्र असतील, आपल्याला साथ देणारे. एक वेळ गोष्ट अशी आहे की जो बेरोजगारीचा भत्ता होता त्याच्यावर जे.के. रोलिंग उदरनिर्वाह करत होती. मित्र म्हणतो की त्याच्यापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत आणि आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य पण आहे एखादी गोष्ट करण्याची, घडवण्याची. कारण आपल्याकडे तेवढा आत्मविश्वास पण येतो. मग आपण एखाद्याला प्रेरणा देऊ शकतो. जसं जे.के. रोलिंग सर्वश्रेष्ठ बनली गेली तसं आपण सुद्धा सर्वश्रेष्ठ बनतो. का बनू शकत नाही? कारण आपल्याकडे मेहनत, परिश्रम करण्याची जिद्द निर्माण होते, असतेच. फक्त आपण त्या गोष्टी स्वतःमध्ये पाहत नाही. दोस्त, किताब, रास्ता और सोच, ये चारों जीवन में सही मिले तो जिंदगी निखर जाती है. यानी दोस्त अच्छा होना चाहिए, शायद किताब अच्छी होनी चाहिए, रास्ता अच्छा होना चाहिए और साथ साथ हमारी सोच सबसे अच्छी होनी चाहिए. जैसे आप सोचते हैं वैसा कार्य आपके सामने आएगा. ये अगर अच्छे होते हैं तो जिंदगी निखर ही जाएगी. सही बात है, नहीं तो जिंदगी बिखर जाएगी. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं होतं की त्यामध्ये पुस्तक असेल सर्वश्रेष्ठ, मित्र असेल चांगला, आणि आपण ज्या गोष्टीकडे, ध्येयाकडे जातोय तो रस्ता, आणि त्या रस्त्यावरून चालताना आपले विचार कसे आहेत. जर या गोष्टी जर पाहिल्या तर नक्कीच आम्ही सर्वश्रेष्ठ म्हणतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर आपण मात करू शकतो. कारण अशक्य ही गोष्टच नसते. जर आपण पाहिलं स्वतःमध्ये
झोकून दिलं स्वतःमध्ये तर नक्कीच ती गोष्ट यशस्वी होते, शक्य होतेच. फक्त स्वतःतला मधला आत्मविश्वास आपण जागा करत नाही. प्रत्येकाकडे तेवढी क्षमता असते, प्रत्येकाकडे ते करण्याचं सामर्थ्य असतं, पण कधी आपण स्वतःमध्ये डोकावत नाही आहे. जसं JK रोलिंग स्वतःमध्ये डोकावली गेली, तिनं स्वतःचं सामर्थ्य ओळखलं गेलं आणि स्वतःला ओळखलं गेलं, स्वतःचं ध्येय प्राप्त केलं. खरोखरच मित्रांनो, हीच गोष्ट आहे इथे की तुम्ही स्वतःला ओळखलं, स्वतःमधला आत्मविश्वास जागा केला तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता आणि सर्वश्रेष्ठ बनाल. मग मित्र असो किंवा आपले हितचिंतक असो, त्यांना सुद्धा प्रेरित आपण करू शकतो आपल्या स्वकर्तृत्वाने, आपल्या कार्याने. आणि ती परिश्रम आणि मेहनत खरोखरच सर्वश्रेष्ठ बनवतो. पण एकच गोष्ट शेवटी जाताना सांगतो तुम्हाला की कोणतीही गोष्ट करा, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही उतरला, क्षेत्रामध्ये उतराल, त्यावेळेला अगदी मनापासून झोकून देऊन उतरा. तुम्ही झोकून देऊन उतरल्यानंतर नक्कीच सांगतो की त्या क्षेत्रातला, त्या गोष्टीतला सर्वश्रेष्ठ व्यक्ती तुम्हीच असाल. ठीक आहे, धन्यवाद.